तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या हरभरा पिकाले शेवटची फवारणी घाटे अवस्थेमध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. अगोदर आपल्या नांगोरा भाऊच्या गँग सोबत थेट आपल्या हरभऱ्याच्या वावरामध्ये आलो. आता हे हरभऱ्याला शेवटची फवारणी घाटे अवस्थामध्येच आपण का बरं करावी, कोणते घटक कोणते औषध आपण यामध्ये घेतले पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे, हे सविस्तर माहिती आजच्या व्लॉग मध्ये आपण पाहणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही पटापट फॉलो करून घ्या, म्हणजे असेच आपले शेतीचे ग्रामीण जीवनाचे व्लॉग तुमच्यापर्यंत येत राहतील. अगोदर जेवढे आपल्या औषध आहे ते 3 बकेटामध्ये पाणी करून घेतलं, कारण एक आपलं औषध वरून टाकायचं आहे. हरभऱ्याच्या शेवटच्या फवारणीमध्ये आपण 4 औषधी घेतलेले आहे. त्यामधलं पहिलं आहे अळीनाशक क्लोरोंडानिलिफ्लोर. हा घटक आहे जो आपल्याला कोराजेमध्ये पाहायला मिळते. हा आपण घेतलेला आहे प्रतिंबाला 8 ml न, म्हणजे अळी लहान असो की मोठी असो खात्मा होणारच आहे. दुसरं म्हणजे टॉनिक. आपल्या हरभऱ्यात दाना जाळा झाला पाहिजे, टपोरा झाला पाहिजे, त्याला चमक आली पाहिजे, यासाठी आपण जिब्रेलिक ऍसिड घेतलेला आहे प्रतिंबाला 50 ml न. तिसरं महत्त्व म्हणजे सकाळी धुई पडते, धुके पडते, यांना आपल्या हरभरा पीक खराब होऊ नये, त्यावर बुरशी येऊ नये म्हणून नेटिव्ह फंगिसाइड आपण घेतलेला आहे प्रतिंबाला 10 ग्रॅम न. म्हणजे चिलमिस कॉम्बी. कोणतेही पीक फळ अवस्थेमध्ये असताना त्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते, म्हणून चिलमिस कॉम्बी आपण घेतलेला आहे प्रतिंबाला 25 ग्रॅम न. आणि हे 4 औषधं घेऊन आपल्या हरभरा पिकाला शेवटची फवारणी आपण करून घेत आहे. आता ही फवारणी केल्यानंतर कुठलीच फवारणी आपल्याला करायची गरज नाही, डायरेक्ट आपला हरभरा पोत्यामध्ये येणार आहे. बाकी हरभरा आपला 1 नंबर बसेल आहे. जिकडे पाहसान तिकडे घाटेच घाटे आहे. भावना तुम्ही कोणत्या हरभऱ्याची व्हरायटी पेरली आणि कसं आहे कमेंट करा आणि तुमच्या भावले फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.